मित्रांनो, आज औषधी पिकांमध्ये एवढी मोठी संधी आहे, पण तरीही शेतकरी अजूनही औषधी पिकं का घेत नाहीयेत? कारण हे पिकं महाराष्ट्रासाठी नवीन आहेत आणि कन्फ्युजन असणं साधारण आहे. वर्षानुवर्ष आपण तूर, हरभरा, सोयाबीन यासारखे पारंपरिक पिकं घेत आलोत. आता हे जे नवीन पिकं आहेत याबद्दल प्रश्न पडणं खूप स्वाभाविक आहे. हे पीक नक्की काय आहे, त्याची लागवड कशी करायची, ह्याचं मार्केट कुठं आहे आणि ह्याला विकत घेणार कोण? सो हे प्रश्न सगळे पडणं हे खूप स्वाभाविक आहे. मित्रांनो, नवीन गोष्ट स्वीकारायला वेळ लागतो आणि हे जे माइंडसेट आहे पारंपरिक पिकांचं हे बदलायला पण थोडा वेळ लागेल. पण एवढं नक्की की जे शेतकरी आज या औषधी पिकांबद्दल विचारतात ते नक्कीच उद्या या संधीचा फायदा घेणार आहेत. आणि विश्वमेड ॲग्रोमध्ये आम्ही फक्त नफा सांगत नाही, तर आम्ही रियालिटी सांगतो. पूर्ण जे फायदे आहेत ते सांगतो, मार्केट परिस्थिती सांगतो आणि सगळं स्पष्टपणे सांगितल्यानंतर निर्णय तुमचा असतो आणि मार्गदर्शन आमचा असतो. आणि एक गोष्ट नक्की, शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नफा मिळावा आणि त्यांना योग्य मार्केट मिळावं यासाठी विश्वमेड ॲग्रो कायमच तुमच्या सोबत आहे.